नमस्कार, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटकीला अजिबात वास न येता तसेच मटकी अजिबात चिकट न होता मोड कसे आणायचे हे दाखवणार आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे मी अर्धा कप म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम मटकी घेतलेली आहे। आता ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मटकी धुण्यासाठी ही एका मी स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्या मटकीला साधारणपणे 2 ते 3 वेळा अगदी चोळून असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। कारण ही मटकी खराब होऊ नये म्हणून हिला पावडर लावलेली असते किंवा माती किंवा धूळ चिकटलेली असते, त्यामुळे ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवून निथळवून घ्यायची आहे। त्यानंतर अगदी आपलं बोट बुडवून आपल्याला सहन होईल इतपत पाणी कोमट करून हे पाणी मटकीमध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, इथे पाणी अगदी हलकं कोमट हवं आहे, जास्त गरम अजिबात नको आहे। आता हे आपल्याला साधारणपणे 7 ते 8 तास भिजवत ठेवायची आहे। पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही असं कोमट पाणी वापरू शकता आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही नॉर्मल टेम्परेचर असणारं पाणी वापरू शकता आणि उन्हाळ्यामध्ये ही मटकी आपल्याला 5 ते 6 तास भिजवली तरीही चालेल। तर साधारण 7 तासांनंतर इथे तुम्ही बघू शकताय ही मटकी अगदी छान भिजलेली आहे। आता ह्या पाण्यावरती फेस आलेला आहे म्हणजे मटकी आपली अगदी छान भिजलेली आहे। आता हे पाणी आपल्याला स्वच्छ निथळवून घ्यायचं आहे। पाणी निथळवून घेतल्यानंतर ह्या मटकीमध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालायचं आणि अगदी हलक्या हाताने चोळून ही मटकी आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर ही मटकी भिजवल्यानंतर पुन्हा एकदा धुवायची, म्हणजेच काय होईल तर आपली मटकी अजिबात चिकट होणार नाही, त्याचसोबत मटकीला वास देखील येणार नाही। त्यामुळे इथे अगदी हलक्या हाताने चोळून आपल्याला ही मटकी धुवून निथळवून घ्यायची आहे। आता ही मटकी निथळवून घेतलेली आहे। आता याला मोड आणण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। त्यासाठी इथे एक मोठा स्टीलचा बाउल घेतलेला आहे, त्याच्यावरती मोदक पात्राची चाळण मी ठेवून घेतलेली आहे। इथे मोदक पात्राच्या चाळणीऐवजी तुम्ही पीठ चाळण्याची चाळणी देखील वापरू शकता। आता ही सर्व मटकी आपल्याला मोदक पात्राच्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे, म्हणजेच काय होईल तर याच्यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते ह्या बाउलमध्ये पडेल आणि मटकी आपली चिकट होणार नाही आणि मटकीला छान मोड देखील येतील। आता याच्यावरती आपल्याला घट्ट झाकण बसेल असं झाकण ठेवून घ्यायचं आहे। इथे मी मोठं स्टीलचं ताट ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्या मटकीला अजिबात बाहेरची हवा लागणार नाही। अशा पद्धतीचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे साधारणपणे आपल्याला 8 ते 10 तास ठेवून घ्यायचं आहे। तर साधारण 10 तासांनंतर इथे तुम्ही बघू शकताय याच्यामधील जे पाणी होतं जास्तीचं ते निथळलेलं आहे आणि मटकी कुठेही काळी पडलेली नाही आणि मटकीला छान मोड आलेले आहेत। तर मटकी अजिबात चिकट देखील आपली झालेली नाही आहे किंवा मटकीला कुठेही वास देखील येत नाही आहे। अगदी छान असे मोड आलेले आहेत। जर तुम्ही कपड्यामध्ये मटकीला मोड आणण्यासाठी जर तुम्ही ठेवले तर मटकी काळी पडण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही कडधान्याला मोड आणू शकता। तर व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।